सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं दिसून येते. पुणे जिल्ह्यामध्ये तर पावसाची 2 दिवसापासून संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी पावसाचे अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. अशीच अपडेट नीरा देवधर जो प्रकल्प आहे त्या नीरा देवधरच्या प्रकल्पातलं महत्त्वाचं असणारे जे धरण आहे ते वीर धरणाच्या बाबतीतली अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. नीरा वीर धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची ही पाणी पातळी ही काल 579.30 मीटर झाली होती. ते काल वीर धरणाच्या सांडव्यातून सुरुवातीच्या काळामध्ये 4,637 विसर्ग हा नदीपात्रात सोडण्यात आला होता. मात्र पावसाचा जोर वाढल्यानं तो सकाळी 11 वाजता हा 13,911 क्युसेक्स इतका हा तो विसर्ग घेण्यात आला होता. पावसाचं प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेऊन विसर्गामध्ये बदल करण्यात येईल अशी सूचनासुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आली होती. त्यानुसार वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रातला विसर्ग हा दुपारी 1 वाजल्या सुमारास तो 23,000 क्युसेक्स इतका गेला आहे की जो सकाळी 11 वाजता 13,911 क्युसेक्स होता तो दुपारी 1 वाजता 23,000 क्युसेक्स इतका हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती ही स्थानिक माध्यमातून आपल्या समोर देण्यात येत आहे. वीर धरणातून जे पाणी सोडले ते पुढे नीरा नदीमध्ये येते आणि ते पाणी भीमा नदीच्या पातळीमध्ये येण्याची शक्यता आहे. नीरा नरसिंगपूर या माध्यमातून या ठिकाणी संगम आहे त्या संगमच्या माध्यमातून वीर धरणातील पाणी हे नीरा नदीमध्ये येतं आणि पुढे भीमा नदीमध्ये येतं. त्यामुळे भीमेची पातळीसुद्धा वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं सूचना दिलीत की कृपया नदीपात्रात कोणी उतरू नये. नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य असेल, जनावर असेल असे तात्काळ हलवण्यात याव्या. कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देता याव्यात व सर्वांनी योग्य ते खबरदारी दक्षता घ्यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधित राहील अशा सूचना कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.